कुर्माघर म्हणजे अतिशय खराब अशा झोपडीमध्ये महिलांनी 5 दिवस मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये मासिक पाळी तिथे राहायचं. 5 दिवस तिने गावात घरी कुठेही यायचं नाही, कोणालाही स्पर्श करायचा नाही. तिचा विटाळ होतो. गडचिरोलीच्या आदिवासी भागातील माडिया गोंडी समाजात कुर्माघर प्रथा पाळली जाते. या परंपरेप्रमाणे मासिक पाळीच्या वेळी गावातील महिला या गावाबाहेर असलेल्या झोपडीत म्हणजेच कुर्माघरात राहायला जातात. या घरात त्या महिला पाळीतील 5 ते 7 दिवस राहतात. परंपरेच्या नावाखाली चालत आलेली कुर्माघर ही प्रथा आहे. जर मला मधातच मासिक पाळी आली तर मी अशी घरी नाही राहू शकत, कारण आमच्या इथं राहत नाही ना. यासाठी आम्ही कुर्मा घरातच राहतो. तर मला जरी मान्य नसेल की मी कुर्मा घरात न जाता घरीच राहिली, तर मग समाजवाले ऍक्सेप्ट नाही करत. की ते अशी बोलत नाही की घरीच राहावा, सर्वांना बाहेरच राहावा, त्याचा रास नाही यावा. आणि मी जरी त्यांच्या विरुद्ध अशी बाहेर गेली तर ते बोलतात की मग काही असं आठ पाठ हे असं येते बोलतात मधात. आणि मग समाजवाले बोलतात की दंड आकारण्यात ही. ते आम्ही दंड असे भरू नाही शकत. मनामध्ये भीती राहते की काही होईल बा. आता हे इतकी बोलतच आहे, देवधर्म राहतात आमच्या इथं, तर यासाठी आम्ही बाहेरच राहिलो. माणसाने बनवलेल्या या प्रथेचा बळी या समाजातील महिला आहे. मासिक पाळी म्हणजे विटाळ, अशुद्धता अशा समाजातील अंधश्रद्धात्मक समजुतींनी आजही ही प्रथा चालू आहे. या प्रथेला कोणताही विज्ञाननिष्ठ संदर्भ नसताना ही प्रथा बंद करायला ही लोक तयार नाहीत. इन कुर्मगरता विषयी मा पारंपरिक पहले टाहु धेवा धर्मते त इदु मा धर्मई पहले सयान को इदा मिरसितु का मासी पाड़ी उदितु इते के म्हणजे कुर्मगर के अलगी इरसिंदु पेंता ही चुनु बाहरो इतल मंदु अते किसे लोन मनो मासिक पाड़ी आतु इते के कुर्मलो ते के दांता पहले टा हो जे कायो पारंपरिक इदु मावा पेंता हो जाती ता हो. प्रथा बंद केली तर देव कोपेल या भीतीने ते या प्रथेला बंद करू शकत नाही. प्रथा आणि परंपरा माणसापेक्षा श्रेष्ठ कशा असू शकतात असा प्रश्न या प्रथेच्या निमित्ताने पडतो. कुर्मा घरातील महिलेच्या वेदनेला परंपरेच्या नावाखाली दुर्लक्ष केलं जातं. एवढ्याच जागा आम्ही येतून हे दिसताय ना, हा तिथवर हिंडून येतच राहतून दिवसभर झोपणी राहणे, काही करमत नाही, काही नाही, असंच राहणे दिवसभर. कसे दिवस कटतील कसे नाही आम्ही ह्याच विचारात पडतो. आम्हाला कुर्मा घराची नाही का जरूरत आहे. आम्हाला नाही का सरपाय विचवायचे भेव नाही. पाण्या पावसाचं कसं कुर्मा घर सगळं नाही का, पाण्या पावसाचा थोडसा पाऊस वगैरे आला तर घर ते गरून सगळं पडून सगळं आम्हाला काही राहण्यासाठी बरोबर जागा नाही, काय नाही. कुर्मा घराची अवस्था अत्यंत बिकट आहे. लाईट नाही, आरोग्य सेवा नाही, स्वच्छतेचा अभाव, शौचालय नाही अशी परिस्थिती आहे. पावसाळ्यामध्ये तर ही घरं पाण्याने गळतात. विंचू, साप या घराच्या परिसरामध्ये फिरत असतात. अशा दयनीय आणि बिकट अवस्थेत पाळीच्या दिवसात महिलांना या घरात राहावं लागतं. आशा वर्कर आहेत, तरी पण माझ्या आरोग्य खात्यातले वारंवार आम्हाला बोलत असतात की कुर्मा घरात तुमच्या या कसं काय जात असतात ते चुकीचं असते बोलतात. तरी पण आम्हाला तर गाव समाज परंपरा प्रथेनुसार आम्हाला जावंच लागते.
पहिलेपासून प्रथा चालली आहे, बुजुर्गापासून पिढीन पिढी चालली आहे, ते आपण मोडू शकत नाही. जर मोडलं तर आपण गावाच्या विरोधात, एकटी बाई गाव विरोधात राहू शकत पण नाही. या जिल्ह्यात आज रोजी 1500 कुर्माघर आहे. कुप्रथा ही एक प्रकारची कुप्रथा आहे, म्हणून याला कुर्माघर नाव दिलं. कुर्माघर म्हणजे एक अतिशय विदारक अशी परिस्थिती, झोपडी, तिथे राहायची सोय नाही, पाणी गळते, साप येतो, इंचू येतो, लाईट नाही, अशा स्थितीत महिलांनी, मुलींनी मासिक पाळीत राहायचं. हे आज 2025 मध्ये म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही कोणी, असा प्रकार आहे. मग मी इथल्या लोकांशी चर्चा केली, इथल्या अधिकाऱ्यांना बोललो, गावातल्या सरपंचांना बोललो. नॉर्मली गावातल्या लोकांचं नॉर्मल म्हणणं आहे की नाही, ही आमची प्रथा आहे, वर्षानुवर्ष चाललेली प्रथा आहे. याच्यावर पर्याय म्हणून एक मावा आस्कन्ना लोन, माडियामध्ये मावा आस्कन्ना लोन म्हणतात, ज्याला मराठीत माझे हक्काचे घर म्हणतात. तर माझे हक्काचे घर जर एक स्ट्रक्चर तयार केलं कुर्माघरच्या बाजूला, तर त्या बाई त्या झोपडीत न राहता 5 दिवस मासिक पाळीत चांगल्या घरात राहील. कुर्माघर मध्ये मासिक पाळीत महिला 5 दिवस जाते. त्याच प्रकारे महिला डिलिव्हरी झाल्यानंतर 1.25 महिना तिला हात लावू नये, तिचा विटाळ होतो, ते अशुद्धी आहे, यामुळे महिनाभर ती आपल्या बाळाला घेऊन त्या झोपडीत राहते. हे म्हणजे न पटण्यासारखंच गोष्टी आहे. सुरुवातीला या प्रथेचा उद्देश अतिशय चांगला होता. सुरुवातीला मासिक पाळीच्या दिवशी बाईला 5 दिवस आराम मिळावा, तिला कसलाही त्रास होऊ नये, कारण मासिक पाळीच्या दरम्यान त्रास होतो, त्यासाठी ही प्रथा केलेली आहे. मात्र आज रोजी ही प्रथा कुप्रथा बनलेली आहे. एका महिलेला गावाच्या बाहेर जंगलात राहावं लागतं आणि जंगलातल्या झोपडीत राहावं लागतं, आणि तिला 5 दिवस जेवण पण नाही मिळत आहे, कारण की हा माणूस दारू पिऊन झोपतोय.